ठरलं तर मग या मालिकेत खूप दिवसांपासून पूर्ण आजींची भूमिका कोण साकारणार हा प्रश्न सगळ्यांना सतावत होता आणि माझ्यासोबत आता तुम्ही बघताय रोहिणीताई आहेत. स्वागत आहे ताई लोकमत फिल्मीमध्ये. धन्यवाद, धन्यवाद. बरं वाटतंय खूप दिवसांनी पुन्हा एकदा भेट होते सेटवर आणि हो, मालिकेच्या हो. निमित्ताने. हो ना. पण ताई सगळ्यात म्हणजे सगळ्यांनीच हा प्रश्न विचारून झाला असेल, पण सगळ्यांच्या मनात होतं की आता पूर्णाजींच्या भूमिकेत फार कोणाला नाही बघू शकत. ते एक त्यांनी ठसवलेली भूमिका आहे. हो, पण हो. अर्थात ती तुमची मैत्रीणही आहे. तुम्ही हो. एकत्र काम केलंय. सो कसं डील केलं ह्या सगळ्याला? कारण ते दडपणही अर्थात तुमच्यावर असणारच आहे. हां, थोडंसं दडपण तसं येतंच, की कोणीतरी केलेली भूमिका कारण प्रत्येक भूमिकेचा एक आपला अ, विचार असतो. तो त्याच्यात त्यांनी टाकलेला असतो आणि ती भूमिका त्याच तऱ्हेने पुढे आपण कशी अ, कशी न्यायची हा एक प्रश्न असतो. अ, पण तरीसुद्धा थोडाफार फरक हा होणारच आहे. अ, त्यामुळे कितपत ॲक्सेप्ट होईल त्याची धाकधूक थोडा कॉन्फिडन्स असतो, पण तरीसुद्धा आता मे बी कामाच्या अनुभवामुळे तो थोडासा असेल कॉन्फिडन्स. पण तरीसुद्धा काही लोकांना आवडतं, काही लोकांना आवडत नाही. सो बघूयात आता कसं होतंय ते. पण खूप बरीच ऑप्शन्सची नावं येत होती आणि सगळ्यांना संभ्रम होता, की हे नाव येईल का पुढे, ते नाव येईल का? तुम्हीही वाचलं असेल, तुम्हीही बातम्या हो. वाचल्या असतील. काय रिएक्शन तुम्ही तुमचं नावही त्याच्यात वाचलं असेल. तेव्हा माहिती होतं का त्याच्यानंतर ऑफर झालं तुम्हाला? नाही, नाही. जेव्हा याच्यावर Instaवर वगैरे सगळं येत होतं, तेव्हा म्हटलं, "अरे वाह! म्हणजे लोक विचार करतायत आपल्या बाबतीमध्ये." हे एक बरं वाटत होतं. पण तोपर्यंत मला काहीच कल्पना नव्हती, की कोण करणार आहे, काय करणार आहे. कारण आपणहून कसं हे सांगायचं. कारण इव्हन चॅनल्सना किंवा दिग्दर्शकांना, प्रोड्युसर्सना त्यांचे ठोकताळे असतात आणखीन त्याच्याप्रमाणे जायला लागतं. त्यामुळे मला ह्याचा प्रोड्युसरचा म्हणजे सुचित्राताईचा फोन आला. तर तिने मला विचारलं, की "तू आहेस का फ्री?" म्हटलं, "बाई माझी अशी-अशी एक महिनाभर मी इथं म्हणजे मुंबईतच नसणार आहे. तर त्याच्यानंतर मी मोकळी होणार आहे ती 15 ऑक्टोबरला आत्ता तरी. म्हणजे तू लवकर सांगितलंस तर पुढची असाइनमेंट घेताना मग मी थोडासा विचार करीन किंवा ते डोक्यात ठेवीन." आणि म्हटलं मी आता थोडंसं असं झालेलं आहे, की आता ती धावाधाव, पळापळ आता मला नाही जमत आणि नाही करता येत. गंमत येत नाही. त्यामुळे म्हणून मी म्हटलं होतं, की मी रनिंग रोल्स करणार नाही आता. कारण ती म्हणजे महिन्याचे 15-20 दिवस तुम्ही नुसती धावपळ करताय ते आता नाही होणार माझ्याच्यानी असं माझ्या लक्षात आलं. त्यामुळे मी तिला सांगितलं म्हटलं, "कॅमिओ रोल असेल तर मी करणार." म्हणजे असं 1-2 जणांना सांगितलं होतं, की "मला कॅमिओ द्या मी करते." 1 महिन्याभराचा बाबा, की हां, संपणार आहे म्हणून. तर तसं एक आहे आणि माझी फिल्म आहे त्यामुळे मी एकदम ऑक्टोबरमध्ये. म्हटलं आता तेवढी म्हणजे महिनाभर कसं खेचणार एखादी कॅरेक्टर अ, जेव्हा नाही म्हटल्यानंतर आणि एवढा सहभाग असल्यानंतर ती कॅरेक्टर कशी हे करणार? तर ते ते आव्हान अर्थातच प्रोड्युसरचं आणखीन डिरेक्टरचं असतं, की ती कशी हे करायची. तर तेवढं सांगून मी मग विसरले होते. मग मी अ, निघून गेले माझ्या शूटला. मग तिकडं मला वाटतं जातानाच तिथे मला फोन आला परत. तू म्हणाली होतीस, की ऑक्टोबरच्या नंतर तू असशील. तर आता नक्की आहेस ना तू? आता आणखीन काही नाही आहे? म्हटलं, "नाही, अजून तरी काही नाही आहे." पण म्हटलं, "आता आलं, तर मी आधी तुला विचारेन, की बाई मला असं-असं जायचंय, तर मी जाऊ का?" पण समजा मी करण्याचं फिक्स झालं तर. म्हणजे पहिल्यांदा येतील त्यांना डेट्स द्यायच्या अशा म्हणजे पहिल्यापासूनचा तो एक शिरस्ता आहे. म्हटलं आता मी विचारेन तुला, की मला असं-असं जायचंय, तर मला जाऊ शकते का? किंवा कसं ॲडजस्ट करता येईल म्हणून. मग तेव्हा म्हणाली, "हां, मग 15 तारखेनंतर मग तू नको, आपण हे फिक्स करूयात तुला." म्हटलं, "ओके." मग मी शूटिंगहून आले आणि आज सुरू लगेच करतेय. केलं. पण ताई ह्या मालिकेच्या आधी पण तुम्हाला मालिकांची ऑफर येत होत्या एवढ्यात म्हणजे आता नाटकही आत्ता झाले बरेच हो, प्रयोग हो. झाले. सो आता ते झालं. पण आता तरी मालिका विश्वात आहे ना रोहिणी त्यांचा हातखंडा आहेच आणि
प्रेक्षकही बघायला खूप उत्सुक असतात की पुन्हा एकदा नवीन रूपात येतील. सो मालिकांची ऑफर येत होता ह्या मालिकेच्या हो, आधी? ॲक्चुअली 2 ऑफर्स आल्या होत्या. म्हणजे माझं चार चौघी आमचं गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आम्ही शेवटचा प्रयोग केला. त्याच्यानंतर चार चौघी संपलं. त्याच्यानंतर 1-2 फिल्म्स होत्या माझ्या हातात, त्या मी कंप्लीट केल्या आणि दरम्यान मला म्हणजे आमचं चार चौघी संपता-संपता ऑफर आली होती मला. पण तेव्हा मग मी थोडासा विचार केला, की आता थोडंसं स्लो डाऊन व्हावं म्हणून आणि व्हायला पाहिजे थोडंसं. म्हटलं आता आहेत फिल्मच्या ऑफर्स तर त्या आपण असं हे करूया आणि शक्यतो आता मग हां, म्हणजे रनिंग रोल्स आपण नाही करायचे असं तेव्हाच मग मी ठरवलं होतं, की मला आता नाही जमणार ते. पण ह्या सगळ्यातही ना ताई हेल्थ खूप महत्वाची असते. हो, अर्थात ज्योतिताई हो. होत्या आणि त्यांच्या आणि तुमच्या वयामध्ये हार्डली 3-4 वर्षाचं अंतर असेल, फार जास्त नसेल. आय थिंक शी वॉज 68 ना हां. व्हेन शी पास्ड मी आता 75 ची आहे. ओके. मोठी आहे त्याच्यापेक्षा. पण आता त्याच्यामुळे ना मालिका करताना हे सगळं सांभाळून करावं हो, लागतं. हो. ज्योतिताई तुमच्या मैत्रीण होत्या, त्यांच्यासोबत तुम्ही कामही केलंय. काय फिलिंग आहे, की एकतर त्यांचीच भूमिका तुम्ही साकारताय, एकत्र भूमिका केलेल्या आहेत आणि प्लस थोड्याशा वयाचं अंतर. सो ह्या वयातल्या सगळ्या अभिनेत्रींनी किती स्वतःची ही काळजी घेणं गरजेचं आहे, खास करून मालिका करताना? हो, मला वाटतं तीच थोडीशी काळजी मला होती की हे झेपणार आहे का आपल्याला? कारण 2-2 प्रयोग असताना सुद्धा अ, जे मला थकायला व्हायचं जरासं, की अरे नाही आता 2 प्रयोग म्हणजे फार होतात. असं जेव्हा वाटायला लागलं किंवा दररोज प्रयोग चालेल, पण सकाळ ते संध्याकाळ आपण घराबाहेर आहोत आणि ते कुठेतरी मला असं जाणवायला लागलं, की ते आता आता नाही मला झेपणार. कारण ह्याच्या आधी 2-2 सीरियल्स एका वेळेला सुद्धा केलेल्या आहेत. आणखी धावाधाव, पळापळ खूप केलेली आहे. पण आता ते जमणार नाही असं जेव्हा हे झालं, तेव्हा तेव्हा थोडंसं थांबावं इफ इफ पॉसिबल. कारण प्रत्येकालाच ते पॉसिबल असतं असं नाही. कोणाला जरूर असते, कोणाला काही मी करत नाही, तर मी हे तरी करतीये असं तरी होतं किंवा जरूर असते. कुठली ना कुठली तरी जरूर असते म्हणून माणूस करतो. तर तसं नसेल तर स्लो डाऊन करावं असं मला वाटलं आणि नशिबाने त्याच वेळेस माझ्याकडे 2 फिल्म्स होत्या. आणखीन त्यामुळे मी म्हटलं, मग आता मी आत्ता नाही केलं तर चालण्यासारखं आहे. मग आत्ता ॲक्सेप्टच नको करायला. नंतर मग असं झालं, की नाही आता मला झेपत आणि मग भूमिका सोडायची. ते पण नाही बरं वाटत आपल्याला. तर त्यामुळे मग तेव्हा डिसिजन घेतला, की नको आता आपण नाही म्हणून सांगूयात आणि परत बघूयात काय होईल ते. असं थोडंसं हे केलं. तर काळजी तर ही घेतलीच पाहिजे. कारण या वयामध्ये आपल्याला अनेक व्याधी असू शकतात किंवा नवीन उद्भवू शकतात. म्हणजे अगदी मला ह्याच्याच सुमाराला माझं एक नाटक चालू होतं, गुजराती नाटक आणि होणार सून मी चाललेलं होतं आणि त्या सुमाराला मला बीपीचा त्रास चालू झाला. त्यामुळे मग माझं ड्रायव्हिंग होतं ते मला डॉक्टरांनी सांगितलं ड्राईव्ह करू नका आणि मग ते उचलून धरलं आमच्या मुलांनी. की नाही तू ड्रायव्हिंग नाही करायचं. मग तेव्हापासून मग ड्रायव्हर आहे माझ्याकडे आणि आता मुंबईचा ट्रॅफिक बघशील तर मी बरोबर वेळेला ड्रायव्हिंग करत नाहीये आता असं मला वाटायला लागलंय. तर ते आपल्याला सांभाळायलाच लागतं. आपली म्हणजे आपल्याला काय आवडतं, काय नाही आणि किती आपल्याला करायला पाहिजे, किती नाही करायला पाहिजे. आपल्याला न करून जमेल का? तो सुद्धा एक विचार असायलाच पाहिजे. समजा नाही जमणार असं म्हटलं तर आपण कितपत केलं पाहिजे? हा सुद्धा विचार थोडासा करायला लागतो आणि त्याप्रमाणे मग मी तशी स्लो डाऊन झाले थोडीशी. जाता-जाता एक प्रश्न, की ज्योतिताईंच्या आठवणी सगळ्यांच्या मनात आहेत. पूर्ण आजीच्या रूपातही त्या अजूनही सगळ्यांच्या मनात आहेत. तुमची एखादी आठवण ज्योतिताईंची एखादी जर शेअर करता आली म्हणजे आमच्यासोबत तर? आठवण अशी नाहीये कारण आम्ही एकत्र तसं काही काम केलं नाही. पण माझं पहिलं नाटक आणि तिचं पहिलं नाटक आमचं दोघींचं एकच होतं, सुंदर मी होणार. त्याच्यात मी बेबी राजेचं काम केलं होतं आणि तिने मेनकाचं काम केलं होतं आणि माझ्या वडिलांनी ते डिरेक्ट केलं होतं. राज्य नाट्य स्पर्धेसाठी. 63-64 च्या सुमाराला कधीतरी. तर तेव्हा आम्ही एकत्र काम केलं होतं. तेव्हापासून आम्ही एकमेकांना ओळखतो आणि मग मी
त्याच्यानंतर मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला गेले, मग पुण्याला आले, मग मुंबईत आले, मग हिंदी फिल्म्स माझ्या चालू झाल्या. त्यामुळे तो मग असा संपर्क असा राहिला नव्हता. पण कधी भेट झाली की आम्ही गप्पा-बिप्पा मारायचो. तेवढंच होतं. जास्त असं नव्हतं. पण तिच्या भूमिकासुद्धा पाहिल्यात. मला तिची मित्रमधली भूमिका खूप आवडली होती. खूपच आवडली होती. सुंदर केलं होतं तिने मित्रमध्ये काम. सो तेवढंच म्हणजे तेवढंच मी सांगू शकते. आणि ह्या आठवणी आहेतच आणि जवळची व्यक्ती आहे. आत्ता पूर्ण आजींच्या रूपात पुन्हा एकदा रोहिणीताई आता समोर येणार आहेत. सो प्रेक्षकांची जी उत्सुकता होती, की कोण असणार, काय असणार, तर त्याच भूमिकेला आणि रोहिणीताईंना तेवढंच प्रेम द्याल ही आशा आहेच. आणि अर्थात शुभेच्छा आहेत ताई तुम्हाला. पुन्हा एकदा धन्यवाद. आम्ही तुम्हाला पाहायला धन्यवाद. उत्सुक आहोत. थँक थँक यू. थँक यू.